लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। कोपरगाव शहरात सुरू असलेल्या अवैध गोवंश जनावरांच्या कत्तली विरोधात सकल हिंदू समाज कोपरगाव आक्रमक झाला असून शहरातील अवैध कत्तलखाने कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाला एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शहरातील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करून ती जागा नगरपालिकेने ताब्यात घ्यावी, तसेच त्या जागेवर पोलीस चौकीचे आरक्षण टाकण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे। नगरपालिका व पोलीस प्रशासनाने येत्या 24 तासात सदर कत्तलखाने उद्ध्वस्त न केल्यास कोपरगाव बंदचा इशारा यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला असून यापुढे निवेदन न देता हातात दांडे घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशाराही सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। सदरचे निवेदन मुख्य अधिकारी सुहास जगताप, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी स्वीकारले आहे। आता नगरपालिका व पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। यावेळी सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 14 उद्ध्वस्त केले, 14 सांगितलं। पोलीस स्टेशननी कर्मचारी मागायचे, तुम्ही बंदोबस्त द्यायचा, कधी काढता तुम्ही? आपण 24 तास केला। अडचण काय जात तिथं तुम्हाला माहिती कुठं काय काय झालेलं आहे, तुम्ही त्यावर टीम लावून आजच्याच करतो। पुन्हा एकदा आपल्याला निवेदन देण्यासाठी आलो आहे। या निवेदनानंतर आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होतो, पण कोपरगाव पोलीस स्टेशनचे सन्माननीय देशमुख साहेब, भोमरे साहेब आणि भांबरे साहेब हे स्वतः या ठिकाणी आले। त्यामुळे आम्ही नगरपालिकेबरोबरच त्यांनाही विचारू इच्छितो की ह्या कोपरगावचा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जर 15-20 खाटीक जर करत असेल तर त्यांचा बंदोबस्त आपण का करत नाही? कारण आमच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी 30,000 टन जर त्या ठिकाणी मांस सापडत असेल, 375 जिवंत गोवंश त्या ठिकाणी सापडत असेल, तर प्रशासनाला मी विनंती करतो, आपण काय झोपलेले आहात का? दरवेळेस त्याच ठिकाणी रेड होतात, त्याच ठिकाणी त्या ठिकाणी गोमांस धरले जातं, जिवंत गोवंश त्या ठिकाणी धरले जातात। मग या ठिकाणी आपली कुठं तर आपल्या काही लोकांची जर तिथे चिरीमिरी तर चालत नाही ना का? त्या चिरीमिरीसाठी आपल्या पवित्र आईचं बलिदान त्या ठिकाणी देतात। त्या गोवंशाचं रक्त आमच्या दक्षिण काशी पवित्र नदीमध्ये ते सोडलं जातं आणि त्या नदीच्या पाण्यानं आम्ही कोपरगाव तालुका असेल, येवला असेल, संगमनेर असेल, वैजापूर असेल या ठिकाणच्या ज्यावेळेस धार्मिक यात्रा भरतात त्यावेळेस त्याच कावडीने इथं लोक येऊन त्या आमच्या भगवंताला तिथं अभिषेक घालतात। म्हणजे ही किती मोठी विटंबना आहे। आज या ठिकाणी सुद्धा 295 या ठिकाणी लावला पाहिजे। समस्त हिंदू हिंदू जनांच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत। वेळोवेळी आम्ही निवेदन देणार नाही आणि हे नाही, बस शेवटचं निवेदन हे यावेळेस नगरपालिकेला असेल आणि पोलीस स्टेशनला असेल। संबंधित जागेचा मालक कोण त्याचं सगळं तिथलं काढा आणि त्या ठिकाणी कोपरगाव पोलीस स्टेशनचं चौकीचं आरक्षण त्या ठिकाणी टाकावं अशी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो। आणि दरवेळेस आम्ही हे कुठलंही निवेदन आता पुढच्या वेळेस देणार नाही। आम्ही स्वतः या ठिकाणी सगळ्यांदेखत आम्ही सांगतो का आम्ही सुद्धा आता दांडे हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। जर आमच्या गोमातेची या ठिकाणी हत्या होत असतील आणि यांना वेळोवेळी सांगून जर हिंदूंच्या भावना हे दुखत असतील तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी दांडे घेतल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही। केवळ एक 15-20 खाटिकांच्या वतीने जर पूर्ण मुस्लिम समाज तिथं जर कामाला लागत असेल तर आपण त्या 15-20 जणांचा बंदोबस्त करावा। मागच्या वेळेस याच दालनामध्ये त्या खाटकांना सगळ्यांना बोलून त्यांना आपण त्यावेळेच्या पोलीस डिपार्टमेंटनी सूचना दिल्या होत्या, पण कुठे त्यांनी काही पालन केलं त्याचं याचा सुद्धा सोक्षमोक्ष त्या परत त्यांना बोलून करावा। आज संपूर्ण मुस्लिम समाजाला आम्ही इथं दोष देणार नाही, पण यांच्यातले जर काही किडे वळवळ करणार असतील तर मग माझा हिंदू समाज सुद्धा या ठिकाणी गप्प वाचल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी मी एवढी आपल्याला प्रशासनाला विनंती करतो की या ताबडतोब याच्यावर कारवाई करावी। मागच्या वेळेस जी तुटपुट कारवाई केली, जे शेड काढले, ते बडेजावपणा दाखवला, तुमच्या जेसीपीने हे ते करा, हे उद्ध्वस्तच करा।
नाही तर आम्ही उद्या कोपरगाव बंदचं आव्हान या ठिकाणी करू. GR आहे की गायींच्या कानाला टॅग घातल्याशिवाय त्याची खरेदी विक्री होणार नाही. तर मग ही मार्केट कमिटी फक्त पैसे कमवण्यासाठी आमच्या पवित्र गोमातेला तिथं कत्तलीसाठी बोलवती आणि त्याची विक्री करतील, त्याची दलाली खाती काही. तर या संचालकांवर आणि त्या मार्केट कमिटीच्या सचिवांवर तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करा. येत्या 24 तासात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही येत्या 48 तासात कोपरगाव बंदचं आव्हान करू. महाराष्ट्रात किंवा कोपरगावात गोमांस विक्रीला परवानगी आहे का किंवा गो हत्याला परवानगी आहे का मी प्रश्न विचारतो साहेब. मला जर सांगितलं तुम्ही आहे किंवा नाही तर बरं होईल. म्हणजे परवानगी नसल, हा जर अवैध व्यवसाय आहे की ह्याला आम्ही किती वेळ तुम्हाला निवेदन द्यायचे. साहेब जसं संतोषजी आता बोलले की खरंच हे आमचं तुम्हाला शेवटचं निवेदन आहे की ह्याच्यावर कुठेतरी कायम स्वरूपीचा तुम्ही काहीतरी तोडगा काढा. कायम स्वरूपीचा, आम्हाला हा तात्पुरत्या स्वरूपाचं काहीही नको की तुम्ही येणार आमच्याशी बोलणार आम्ही करू असं काहीही नको. नसल होत साहेब, नगरपालिकेकडून त्या भागात तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा, एखादी पोलीस चौकी तिथे तुम्ही उभी करा की ज्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मुस्लिम समाजाला ह्याच्यात दोषी धरत नाही, पण हे 15-20 जर मुस्लिम समाजाचे खाटीक लोक हे प्रशासनाला चॅलेंज करताय आणि तुम्ही ते चॅलेंज म्हणजे आम्हाला एक हसू सारखं वाटतं की मला माहित आहे की प्रशासनाचं किंवा पोलीस प्रशासनाची काय धमक असू शकते. पोलीस प्रशासनाने एखादा चौकात खडा ठेवला ना की या वर्षभरीतून तिथे हल्ला नाही पाहिजे, तर प्रशासनाचा एवढा धाक आहे की खड्याला कुणीही हात लावण्याची हिंमत करू शकत नाही. मग इतक्या गो हत्या इतक्या रुबाबशीर म्हणजे मान असे ताट करून ते आणि अक्षरशः आमच्या मुलावर परत हल्लेही करून मान अशी ताट करून की आम्ही करणारच ह्या प्रतीने ते लोक करत असल तर आम्ही काय म्हणायचं. साहेब जसं बोलला की दांडे, तर खरंच आम्हाला वाटतं आता ही दांडे घेण्याची गरज आम्हाला आहे की त्याच्याशिवाय हे लातो के भूत हातो से खरंच ऐकणार नाही अशी काही परिस्थिती आहे. आम्ही किती वेळ तुम्हाला निवेदन द्यायचे, किती वेळ तुम्हाला विनंत्या करायच्या. साहेब ह्याच्यात आमचा काहीतरी स्वार्थ आहे का असं वाटतं तुम्हाला? ह्याच्यात आमचा काही स्वार्थ आहे का? त्याच गो हत्या करून त्याचं रक्त आमच्या दक्षिण काशी गंगेत गोदावरी पवित्र नदीत जातो. साहेब एखाद्या वेळेस तुम्ही त्यांच्या गोदावरी मातेच्या दर्शनाला जात असेल किंवा त्याच्या पाण्याने आपल्या घरात अभिषेक करत असेल तर आपलं मन काय म्हणत असेल, म्हणजे आपल्या हृदयातून काय विटंब म्हणजे ते काय येत असेल. कुठेतरी आम्हालाही असं वाटतं की प्रशासनाने ही गोष्ट खरंच म्हणजे मनाला लावून सिरियस घ्यावी. आपल्यातले काही लोक खरंच चुकत असेल, मी म्हणत नाही काही लोक चुकत असेल, पण त्यांना वटणीवर आणायचं काम हे तुमचं आहे साहेब. आमची हात जोडून आज कळकळीची तुम्हाला ही शेवटची विनंती आहे. त्याच्यानंतर आम्ही तुमच्या इथे काय विनंती करायला किंवा हात जोडायला येणार नाही. काय एक तर आम्ही मरू नाही तर मारू काहीतरी होईल, काहीतरी होईल त्याची तयारी आम्ही करू. त्याच्याशिवाय आम्हालाही काही पर्याय दिसत नाही की मागच्या वेळी एवढी मोठी घटना घडलेली असताना आपण त्या सर्व खाटीक लोकांनी इथे बोलून घेतलं की शेजारी मार्केट यार्ड आहे, ते बैल बाजार आहे, त्या बैल बाजाराचा एकदम चुकीचा गैरवापर करतात. ते एकदम गैरफायदा घेतात की तिथे जनावर विकत घ्यायचे, बांधायचे, रात्रीतून तिथे कटिंगला आणायचे. एकदम गैरफायदा त्या मार्केट कमिटीच्या बैल बाजाराचा घेतला जातो. आम्ही त्या मार्केट कमिटीच्या सदस्य चेअरमन त्यांनाही विचारणार आहे. साहेब इथे आम्हाला तुम्ही आता उत्तर देताना आमची तुम्हाला हे आहे की तुम्ही त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे आणि तुम्ही तिथे पोलीस चौकी का असताना एखादी उभारावी. तिथे आपले 2 पोलीस कसे राहतील तेव्हा नसेल तर सीसीटीव्हीचं कंट्रोल तुमच्याकडे घ्या. तुम्हाला प्रत्येक हालचाल तिथे तुम्हाला दिसेल की त्यांना स्लॉटर हाऊस बांधून दिलेला आहे. आपण त्या स्लॉटर हाऊसला साहेब मला वाटतं करोडो रुपयाचा निधी केला असेल, मशिनरी आहे तिथे. आजपर्यंत एखादी म्हैस कापली गेली का मलाही माहित नाही. एवढा खर्च आपण कोणासाठी केला आहे. एवढं काही केलेलं असताना सुद्धा त्या गोष्टी त्यांना जुमानत नाही. तर माझी तुम्हाला एक हात जोडून कळकळीची आमची शेवटची विनंती आहे साहेब
की तुम्ही ह्याच्यावर कायम स्वरूपीचा तोडगा, साहेब आम्ही तुम्हाला वारंवार शब्द वापरतोय की तुम्ही कायम स्वरूपीचा तोडगा त्या आम्हाला काढून द्या, ही तुम्हाला विनंती आहे आमची. मी एवढंच बोलतो साहेब, याच्यानंतर काय आम्ही तुमच्याशी या गोष्टीवर बोलायला नक्की येणार नाही. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या दिवशी संजय नगर भागात काही गोवंश सापडले. तर पहिली गोष्ट तर पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती का तिथं खाटीक लोकांना वॉर्निंग देऊन गाय कापण्यात न यावी, म्हणजे तो तर एक पहिली गोष्ट तर तो गुन्हाच आहे आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे होती. तिथं 15 गोवंश जिवंत सापडले, 3 गोवंश कापलेले सापडले. तर माझं हीच विनंती आहे प्रशासनाला का ते काय झोपेत आहे का, नगरपालिका काय करते तिथं त्या जागेंवर खाटीक लोकांनी अवैध कब्जा करून तिथं कायम ते करतात. मागच्या एक 3-4 वर्षात किमान पोलीस स्टेशनकडं 40 गुन्हे असतील. आम्ही वारंवार पोलिसांना सांगत असतो, नगरपालिकेला सांगत असतो, पण नगरपालिका पोलीस प्रशासन ऐकत नाही. आता यावेळेस जर ती ऐकणार नसेल, तिथले खाटीक खाणे तिथल्या खाटकांना ते वॉर्निंग देणार नसेल, खाटीक खाणे उद्ध्वस्त करणार नसेल, तर येणाऱ्या काळात पूर्ण हिंदू समाज हा सगळा तिथं जाऊन कायमस्वरूपी त्या गोष्टीचा बंदोबस्त करल. आणि हे बंदोबस्त केल्यानंतर याचे सगळी जबाबदारी CO साहेबांची असेल व इथल्या पोलीस प्रशासनाची असेल, हे सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. आज आम्ही या ठिकाणी परवा जो प्रकार घडला त्या संबंधित निवेदन देण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस स्टेशनला आलो आहे. या ठिकाणी ज्या काही संजय नगर भागात कत्तली सुरू आहे, राजरोसपणे गोवंशाची गोमाताची कत्तल केली जाते आणि याचा जाब विचारण्यासाठी आज या ठिकाणी नगरपालिका आणि कोपरगाव पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. म्हणजे 10-15 खाटिकांनी मिळून हा जो धिंगाणा चालवलेला आहे, म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी आमचे हिंदूचे प्रतिकार करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला जातो. म्हणजे यांची मजल कुठपर्यंत पोहोचलेली. तर या निमित्ताने मी एकच सांगू इच्छितो का येत्या 24 तासात प्रशासनाने याच्यावर जर काही कार्यवाही केली नाही तर सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने कोपरगाव बंदची हाक देण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि कोपरगाव नगरपालिकेची राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.